असं असतं ते. तर मी लेट आलं त्याच्यामध्ये हळद लावून झालेली आहे. त्याच्यानंतर आणखी 2-3 गोष्टी होत्या त्या झालेल्या आहेत. मला प्रॉपर व्हिडिओ मिळाला नाही आहे त्याचा, पण जेवढं मिळतं आहे मला तेवढं मी तुम्हाला दाखवेन. सर्व जे काही वॉटेवर इथे होतं ते हळदींचं डान्स वगैरे स्टे ट्यून्ड फॉर दॅट. सो हळदीच्या दिवशी जेव्हा नवऱ्याची हळद लावून होते तेव्हा त्या नवऱ्याची लावलेली उष्टी हळद घेऊन मुली जातात, म्हणजे नॉर्मली घरचे जातात, तर ते घेऊन हे लोक चाललेत. ते लोक तिथे घेऊन जाणार आणि मग ती हळद लावून नवरीला हळद लावायची स्टार्ट करणार ते लोक. सो इट्स अ रिच्युअल. आणि हे जे लोक बनवतात आहे त्यांना तेलुडे बोलतात आणि हे फक्त ह्याच लग्नामध्ये ह्याच हळदीमध्ये तुम्हाला मिळू शकतात. आणि लिटरली 5-6 वर्षानंतर मी ते खात होती. सो आय वॉज रिअली रिअली हॅपी. माझा खूप खूप आवडता पदार्थ आहे. आता कोण बसतो बस. रात्री थोडा इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम होता, सो लाईट गेल्यामुळे आम्ही इथे मॅच बघत होतो. आली थोड्या वेळाने लाईट. लग्नात आलेले वराडी काही न करता दमलेले वराडी येते. हा, तर आम्ही रात्री आलो खूप आणि तिकडे लाईट पण गेली होती का मोमेंट. तर त्यानंतर आम्ही रात्री आलो, त्यामुळे जास्त काही मी शूट केलं नाही ते याचं. पण छान लग्न पार पडलं, म्हणजे प्रॉपर सर्व झालं. मध्ये थोडं लाईटमुळेच प्रॉब्लेम झाला, बाकी काही सीन नव्हतं आणि खूप छान झालं. आता मी ताईंकडे होतो, सकाळी आम्ही नाश्ता वगैरे केलाय. आता मी घरी निघतोय, बाकीचं घरी गेल्यावर दाखवते मी तुम्हाला. कंटिन्यू करते हा व्लॉग. ताई से बाय. बाय. कधी येणार मग तुम्ही आता? मी 1 तारखेनंतर. ती घरातली झाले, तिला काही फरक पडत नाहीये कोणतं काय चालू आहे. ए बा, पप्पांनी कोणाला घेतलं? दीदीला घेतलं पप्पांनी. घेऊ दे ना दीदीला घेऊन जाऊ आपण आता. चला चला दीदीला नेऊ, चला दीदीला नेऊ. तू नाही ना, तुला बाय करू. बाय बाय कर मग मला आता. बाय बाय. नाही मी चालली आता. बाय बाय. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी, राजा फोटो माझा. हॅलो. सो आल्यापासून खूप सारा पसारा होता, तर पसारा आवडण्यात भरपूर सारा वेळ गेला आहे माझा. आणि जेवण वगैरे झालं आहे आमचं बनवून. तर बाबा कामाला गेलेत आणि अजय आणि आई लग्न अटेंड करायला गेलेत. सो आता आम्हीच आहोत. आणि मुली पोरींनो हाय करा, पोरींनो हाय करा. दीदी कुठे?
दीदी हाय कर. हाय. ओके, आता मी जेवून घेतो. सो आज बनवलंय आम्ही चिकन, चपाती आणि भात. हॅलो, तर जेवण झालंय आमचं आणि आता मी बाहेरचं तर आल्या आल्या क्लीन केलं होतं बिकॉज किचन वगैरे खूप हे होतं आणि 2 दिवस आई आणि मी पण नव्हतो, त्यामुळे भरपूर हे होतं. बाबांनी त्यांच्या पद्धतीने केलं होतं तरी बऱ्यापैकी. तर आता मला रूम क्लीन करायची. जेव्हा पण मी घरून जाऊन येते ना, रूमची हालत खूप खराब असते कारण माझ्या स्वतःच्या बॅगा असतात. मला पाय ठेवायला पण प्रॉपरली जागा नाही आहे, म्हणजे एवढं सर्वीकडे पसरलं आहे. आणि त्यात आम्ही लग्नावरून जाऊन आलो, त्याच्यामुळे इट्स व्हेरी आय डोंट नो. आणि आई नॉर्मली लादी वगैरे पुसून घेतात मी गेल्यावरती, बट मी माझ्या वस्तू कुठे ठेवते त्या नाही ठेवत, त्या नाही हे करत, हलवत नाही, कारण मग मला आल्यावरती मिळत नाही ते कुठे काय ठेवलं आहे ते. सो आता मला हे क्लीन करायचं आणि हे क्लीन केल्याशिवाय मी झोपू पण शकत नाही, बिकॉज मला बेडशीट पण चेंज करायची, तिला 1 वीकपेक्षा जास्त झालं आहे. सो आता मला हे क्लीन करायचं आहे. लेट्स सी की मी कितपर्यंत क्लीन करू. हां, दुसरं कोणी आतापर्यंत मुलींनी केलं असतं जर त्यांना मी सांगितलं असतं. ते पण माझ्या गोष्टी मी कुठे ठेवते त्या, मग त्यांचं प्लेस हे झालं ना की मला हे होतं. त्यात ह्याच्यामधले पण भरपूर सारे कपडे धुवायचे आहेत, भरपूर सारे तसेच ठेवायचे आहेत. ओ माय गॉड. ओ शिट. लेट्स डू इट. हॅलो, तर बऱ्यापैकी क्लीन केलं आहे मी. अजून पण आहे कुठे कुठे भरपूर गोष्टी, बट इट्स ओके ॲज लॉंग ॲज मला प्रॉपरली फिरता येतं आहे. आणि हळूहळू टाईम मिळेल तसं मी ते क्लीन करणार आहे. त्यात माझं दात दुखत होतं भरपूर दिवस झाले, सो मी डेंटिस्टकडे गेलेली आणि त्याच्यामध्ये पण भरपूर माझा वेळ गेला. तर आजचा माझा इंस्टाग्रामचा व्हिडिओ पण पेंडिंग आहे, त्यात आज मी शूट पण नाही केला आहे. सो लेट मी डू दॅट फर्स्ट. मला ते सॉर्ट करू दे की काय करायचं आहे ते. अँड या नाव वॉट. हा व्लॉग मी इथेच एंड करते. सो दॅट्स इट फॉर दिस व्लॉग. इफ यू लाईक दिस व्लॉग देन प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.